सगळी दिसली पाहिजे. ते जाळ हे सगळं हारपली दिलेलं असं मागे घ्या फक्त. या बरोबर मागं सगळं खाली या जेवण करायला कोणता नेता तुमचा? रंगे पाटीला पुढे घ्या त्यांना पुढे घ्या कोण गावाकडे करणार का सर्वपक्षीय नेत्याचं नाव विरोधी नेत्याचं नाव राष्ट्रवादी नेत्याचं नाव काँग्रेसच्या नेत्याचं नाव शिवसेनेच्या नेत्याचं नाव नेत्याचं नाव नेत्याचं नाव गटाच्या नेत्याच्या नावानं आरक्षणाला विरोध करणाऱ्याच्या नावानं चप्पल भी हातात घेऊन ही करून आई तुळजाभवानी चरणी मी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन मी प्रार्थना करतो की असल्या औलादी कुणाच्याही पोटाला जन्माला येऊ नये, कोणत्या समाजात असले नेतृत्व जन्माला येऊ नये. ज्या नेतृत्वाला, ज्या आमदार खासदाराला, ज्या पक्षाच्या अध्यक्षाला, ज्या पक्षाच्या नेत्याला आमच्या संघर्ष योद्ध्याच्या जीवाची काळजी नाही. गेले 8 दिवस झाला आमचा संघर्ष योद्धा मरणाच्या दारात पडल्यासारखा पडलाय. त्या एका सुद्धा नेत्याला, त्या योद्ध्याची काळजी नाही, फक्त मतापुरती आज सगळ्यांनी वापर करून घेतला. त्याच्यामुळं यांचं आम्ही आज माळाचं जेवण पितृपक्ष वंदनावडा म्हणून या माळाचं जेवण घातलंय. समस्त धारशुकरणी जेवायला यावं आणि असल्या औलादी पुन्हा जन्माला येऊ नये ही आई जगदंबे चरणी मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. या सर्व पक्षीय नेत्यांच्या नावानं एक मराठा बाहेर झाले राज्यकर्ते, आमची मागणी सगळे सोयरे. बाहेर झाले राज्यकर्ते, आमची मागणी सगळे सोयरे. एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. म्हणो दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. कोण आमदार या खासदाराच्या नावानं अजून कोण बोलणार आहे का? आज या ठिकाणी आपण धाराशिव मध्ये सकल मराठा परिवारातर्फे पितृपक्ष पंधरवड्यामध्ये या सर्व राजकीय पुढाऱ्यांचा जायचं आपण श्राद्धस्वरूपी एक त्यांना जेवण आमंत्रण केलंय. माझी आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी एकच अशी प्रार्थना आहे की ही नालायका औलादी पुढल्या 7 जन्मात मनुष्याच्या जन्मात येऊच नये. कारण यांना जर एखाद्याच्या आत्म्याची जर कसली चिंता नसेल तर असली औलादी कुणाच्याही घरात जन्माला येता कामा नये. आमचं सरळ मागणं सर्व पक्षीय पक्षी असं आहे की बाबांनो कोणीतरी त्या ठिकाणी जावा आणि मनोजदादाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करा आणि आम्हाला जो अन्याय झाला सकल मराठा परिवारावरती तो अन्याय कशा प्रकारे दूर करता येईल त्या प्रकारे तुम्ही प्रयत्न करा आणि त्या मागण्या कशा दुर्लक्ष करता गेल्या आणि त्या मागण्या स्वरूपात आम्हाला कशा प्रकारे आरक्षण देता येईल हे तुम्ही बघा. एवढीच मागणी या ठिकाणी करतो आणि पुढे एकदा म्हणतो एक मराठा, एक मराठा, एक मराठा, जय जिजाऊ, जय
काही गाड्यांनी सगळ्या समाजात सगळ्या ह्याच्यात नाश केला गेला नाश व्हावा लागेल.